पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे। 26वा हा वर्धापन दिन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचा आज होत आहे। या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे अजित पवारांच्या भाषणाकडे। अजित पवार या वर्धापन दिनानिमित्त काय भाषण करणार हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। असं असलं तरी सध्या वर्धापन दिनानिमित्ताची अधिकची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। या वर्धापन दिन जो आहे तो शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होत आहे। पुण्याच्या बालेवाडी परिसरामध्ये हा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे। सध्या वर्धापन दिना ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या सभास्थळी मी सध्या दाखल आहे। सभास्थळ जर पाहायला गेलं तर संपूर्ण तयारी जी आहे ती सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात आलेली आहे। खुर्च्या सुद्धा मांडण्यात आलेल्या आहे। मोठ्या प्रमाणात सभेचं आयोजन ते करण्यात आलेलं आहे। वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार हे आज भाषण करणार आहेत। अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना नेमकं अजित पवार काय संबोधित करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर वर्धापन दिन सोहळा जो 26वा आज होत आहे, या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त चर्चा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या गोटात सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। त्या म्हणजे आगामी काळामध्ये निवडणुका सुरू होणार आहेत। या आगामी काळातल्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत, कारण मिनी विधानसभा सुद्धा म्हटलं जातं। ज्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर आज जो वर्धापन दिन सोहळा जो होत आहे हा वर्धापन दिन सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। कारण लोकसभा निवडणूक देशात झाली, त्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये जरी पराभव पत्करावा लागला असला तरी विधानसभेच्या निवडणुकीत मात्र घवघवीत यश जे ते महायुतीला मिळालं, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सुद्धा वाटा होता। त्यामुळे दोन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारी योजना असतील किंवा त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो होता अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा तो यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं। आणि त्यानंतर आता जो वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे, या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार नेमकं काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी दाखल होणार आहेत। सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी तयारी जी आहे ती सध्या सुरू आहे। तयारी अंतिम टप्प्यात आहे। आज वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनानिमित्त या पुण्याच्या बालेवाडी परिसरामध्ये शक्ती प्रदर्शन करत वर्धापन दिन सोहळा साजरा करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। याशिवाय जर पाहायला गेलं तर एक वेगळी थीम सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे, ती म्हणजे वर्धापन दिन सोहळा जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल। जो पिंक कलर, जे पिंक जॅकेट अजित पवारांचं जे प्रसिद्ध झालं होतं, तो पिंक कलर सध्या सर्वत्र ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुळात जर पाहायला गेलं तर इथे स्टेजच्या खालच्या भागात जर आपण पाहायला गेलं तर साधारणतः रेड कार्पेट असेल, ग्रीन कार्पेट असेल पाहायला मिळत होतं। मात्र यंदा या वर्धापन दिनानिमित्त कार्पेटसुद्धा गुलाबी रंगाचं पाहायला मिळत आहे। सर्वत्र स्टेजवरती जर आपण पाहायला गेलं तर गुलाबी रंगाची सजावट पाहायला मिळत आहे। बॅनरसुद्धा पाहायला गेले तर गुलाबी रंगामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे गुलाबी रंग निश्चितच महिलांसाठी असेल, महिलांच्या योजना असतील, एकंदरीत लाडकी बहीण योजना होती, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुळात महायुतीचं जेव्हा सरकार राज्य स्थापन झालं त्यावेळेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत लाडकी बहीण योजना ही राज्यात जेव्हा लागू करण्यात आली होती त्यावेळेला अजित पवार गटाकडून याच गुलाबी रंगाचा वापर सर्वाधिक प्रमाणात करण्यात आला होता। आणि हाच गुलाबी रंग आजच्या या वर्धापन दिनानिमित्त पाहायला मिळत आहे। संपूर्ण जर क्रीडा संकुल आपण पाहिलं ज्या ठिकाणी हा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे, या वर्धापन दिनाच्या ज्या ठिकाणी हे वर्धापन दिन होत आहे त्या ठिकाणी गुलाबी वातावरण जे ते पाहायला मिळत आहे। कारण सर्वत्र गुलाबी रंगाची बॅनर्स असतील किंवा कार्पेट असेल ते लावण्यात आलेले आहेत। सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर माझ्या मागे तुम्ही पाहता स्टेज सध्या ही तयारी सुरू आहे। एकंदरीत साधारणतः 50हून अधिक खुर्च्या या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत। या व्यासपीठावरती जर पाहायला गेलं तर सर्व नेते मंडळीचं बसण्याची व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे। याशिवाय जे साधारणतः संपूर्णपणे आपण जर पाहायला गेलं तर हा स्टेज जर पाहिला तर त्या स्टेजच्या वरच्या भागामध्ये आपण पाहतोय घड्याळ लावण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 26वा वर्धापन दिन असा हा आपल्याला पाहायला मिळत आहे। बॅनरसुद्धा मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी
ठिकाणी 50हून अधिक खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत. सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी असतील, त्यानंतर आमदार असतील, खासदार असतील, त्यांना बसण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर या क्रीडा संकुलामध्ये सुद्धा साधारणतः 10 ते 15 हजारहून अधिक कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण घेत आहोत. दरम्यान आजचा हा वर्धापन दिन सोहळा महत्त्वाचा मानला जात आहे, कारण ज्याचं कारण आपण सुरुवातीला जाणून घेतलं, ज्या आगामी काळातील निवडणुका. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर आजचा हा वर्धापन दिन दोन्ही गोष्टीने महत्त्वाचा आहे. एकीकडे निवडणुका तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या चर्चा, त्या म्हणजे पवार आणि पवार एकत्र येणार का या पार्श्वभूमीवरती. मात्र आजच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार नेमकं काय भाष्य करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं तर ही जी तयारी या ठिकाणी सुरू आहे, ही तयारी सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज सकाळी जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जी निशाणी आहे घड्याळ, त्या घड्याळ निशाणावरती जर आपण पाहायला गेलं तर घड्याळामध्ये 10:10 दाखवण्यात आलेली आहे. मुळात ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला साधारणतः जी निशाणी होती घड्याळ, त्याच वेळेला 10:10 जी ती घड्याळ दाखवण्यात आली होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी या बालेवाडीतील ज्या ठिकाणी वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आला. त्या ध्वजारोहणाचा वेळ सुद्धा 10:10 ठेवण्यात आली होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, त्यानंतर सुनेत्रा पवार असतील, यांच्या हस्ते ध्वजारोहण जे ते करण्यात आलं. आणि त्यानंतर आता पुढील कार्यक्रमाला जी ती सुरुवात होणार आहे. दुपारपासून हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे. त्यानंतर अनेक नेते मंडळी असतील, प्रवक्ते असतील, त्यांची भाषणं होणार आहे. आणि अजित पवारांचं सुद्धा भाषण या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे अजित पवार नेमकं आजच्या या वर्धापन दिनानिमित्त, मुळात 26व्या वर्धापन दिनानिमित्त काय भाष्य करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.